हॅलो, नमस्कार मंडळी. व्हिडिओ बघून तर तुम्हाला कळलं असेल की आज आपण कुठे आलो आहोत. आज आपण एका अनोख्या, पवित्र आणि ऊर्जादायी प्रवासाला निघालो आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, अगदी दूरदूरच्या गावातून विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा हा सोहळा म्हणजेच आषाढीची वारी. 2025च्या वारीचा हा अनुपम अनुभव चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया. आपण आहोत पुण्यामध्ये FC रोडला, जिथे आज श्री संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे. ही केवळ एक पदयात्रा नाही, तर ही आहे एक जीवननिष्ठ, एक अविचल श्रद्धा. किती ऊन असो, वारा असो वा पाऊस, या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि मनातली भक्ती तीळ मात्रही कमी होत नाही. जसजशी त्यांची पावले पंढरपूरजवळ येतात आणि तसतशी त्यांची ऊर्जा वाढत जाते. त्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा, कपाळी चंदनाचा टिळा आणि डोळ्यात विठ्ठलाच्या भेटीची आस, हे सारं काही भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. दारी उभा माझ्या, येतो विठ पायी तुझ्या, सेवा करीन योग्य योगे माहुली, हरी मुखी नाम घोष विठ्ठला, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देहात रंग सावळ्याच्या अंगणी, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे भजन, कीर्तन, अभंग आणि हरिनामाचा अखंड गजर. पहा कसे वारकरी थकवा विसरून ताल मृदुंगाच्या गजरात नाचत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचं एक वेगळंच तेज आहे. इथे जात, धर्म, श्रीमंत, गरीब, लहान मोठा असा कोणताही भेद नाही. सगळे एकच विठ्ठलाचे वारकरी. हीच तर या वारीची खरी जादू आहे. रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देहात रंग सावळ्याच्या अंगणी, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी. आता आपण पाहत आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. माऊलींच्या पादुका घेऊन हजारो वारकरी या पालखीच्या मागे चालतात. हे केवळ एक लाकडी पालख नाही, तर हे आहे श्रद्धेचे प्रतीक. या पादुकांच्या दर्शनांसाठी प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कितीतरी श्रद्धा आणि आदर असते. त्यांच्यासाठी हा एक अनमोल क्षण असतो.